कोलकाता येथील आर.जी. कर मेडिकल कॉलेजमधील ज्युनियर डॉक्टरवर अत्याचार करून तिला निर्दयीपणे संपवणारा आरोपी संजय रॉय हा सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आता या संजय रॉयचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत. त्याने 4 वेळा लग्न केलं असून सध्या त्याची एकही बायको त्याच्यासोबत राहत नाही. त्याची पत्नी 3 महिन्यांची गर्भवती असताना तो तिला मारहाण करायचा असा आरोप त्याच्यावर आहे. त्या प्रकरणी पोलिसांत तक्रार देखील दाखल आहे. आता त्याच्यावर विनयभंगाचाही आरोप होत आहे. सोबत काम करणाऱ्या महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप संजय रॉयवर आहे. आता उत्तर कोलकाता येथे राहणाऱ्या एका महिलेने संजय रॉयवर असे आरोप केले आहेत जे अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहेत. उत्तर कोलकाता येथील महिलेने सांगितले की 3 महिन्यांपूर्वी ती आपल्या मुलाच्या उपचारासाठी आर.जी. कर मेडिकल कॉलेजमध्ये गेली होती. त्यावेळी आरोपी संजय रॉय स्वतः तिच्याशी बोलला. औषध खरेदी करण्यापूर्वी संजयने तिला न कळू देता तिचा नंबरही घेतला. तेव्हापासून तो या महिलेला फोन करून त्रास द्यायचा असा आरोप या महिलेने केला आहे. आरोपी संजय रॉय अशा प्रकारे अनेक महिलांना फोन करून भेटण्यासाठी दबाव टाकत असे. तसेच चॅट्स व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे या महिला काही करू शकत नव्हता. कोलकाता पोलिसांना संजयच्या CDR मधून अशा अनेक महिलांचे मोबाईल नंबर मिळाले आहेत. पोलिसांनी एका महिलेला बोलवून तिची चौकशी केली. संजय रॉय हा सोबत काम करणाऱ्या महिलांचा विनयभंग करायचा असा आरोप आहे. तो सहकर्मचारी महिलांना अनेकदा त्रास देत होता. जर यापैकी कुठल्याही महिलेने धाडस दाखवून त्याची तक्रार केली असती तर आज कदाचित त्या महिला डॉक्टरसोबत इतकं भयंकर घडलं नसतं. कदाचित ती आज जिवंत असती.